आता आपण बघूया 3 मिनिटात 30 बातम्या। जळगावमध्ये विधान परिषद निवडणुकीसाठी पहिल्याच दिवशी 26 उमेदवारी अर्जांची विक्री, राजकीय पक्षांसह 16 व्यक्तींकडून खरेदी। भंडाऱ्याच्या मोहाडी तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा, मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करणार। मराठी शिकण्यासाठी टॅक्सी चालकांना मुदतवाढ नाही, मराठी शिकण्यासाठी 15 ऑगस्टची डेडलाईन, परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांची माहिती। करमाळ्यात मनोहर मावा भोसलेवर गुन्हा, महिलेवर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा, पूजेसाठी निर्वस्त्र बोलावल्याचा आरोप। आंदेकर टोळीच्या जेलमधील भेटीवर प्रतिबंध येणार, बंडू आंदेकरला स्वतंत्र सेलमध्ये ठेवलं जाणार, वकिलाशिवाय कुणालाही भेटता येणार नाही। कल्याण पश्चिम जुना मच्छी बाजार परिसरात हल्ला, पोलिसात तक्रार केल्यानं टोळक्याकडून मारहाण, अंमली पदार्थ विक्रीची केली होती तक्रार। जनगणनेचं कर्तव्य बजावत असताना शिक्षकाचा मृत्यू, सांगोल्यातल्या शिक्षकाला हृदयविकाराचा तीव्र झटका। विदर्भात तापमानाचा कहर सुरूच, ब्रह्मपुरीत पारा 47.6 अंशांवर सलग 5व्या दिवशी 47 अंशांचा टप्पा ओलांडला। लातूरमध्ये मान्सूनपूर्व पावसाची हजेरी, निलंग्यामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस, नागरिकांना उकाड्यापासून मोठा दिलासा। जळगावच्या खर्डी गावात पिकांचं मोठं नुकसान, चोपडा तालुक्यात मान्सूनपूर्व पाऊस, शेतकऱ्यांकडून तातडीनं मदतीची मागणी। लाल किल्ला स्फोट प्रकरणी मोठी माहिती उघड, दिल्लीतील स्फोटांसाठी एआय तंत्रज्ञानाचा वापर, लखनौमध्येही दहशतवादी हल्ल्याचा कट। राष्ट्रपतींच्या हस्ते पद्म पुरस्कारांचं वितरण, देशातील 131 जणांचा पद्म पुरस्कारानं सन्मान, महाराष्ट्रातील मान्यवरांचा पुरस्कारानं गौरव। मुख्यमंत्री योगींकडून बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर कडक निर्देश, पशुबळी अनधिकृत कत्तलखान्याबाबत शून्य सहिष्णुता धोरण जाहीर, ईदगाह परिसरात कडक सुरक्षा व्यवस्था तैनात। जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादाविरोधातील कारवाई सुरू, श्रीनगरपासून शोपियानपर्यंत एनआयएची छापेमारी। गुलमर्गमधील केबल कारमध्ये तांत्रिक बिघाडामुळे केबल कार थांबली, 300 पर्यटक हवेतच केबल कारमध्ये अडकले।